जय गुरु. जय गुरु. ऐकू येतंय? हे गुरु. हा, ऐकू येत आहे. हा. हं. तर आपण हे बघत होतो बरोबर. अं, पद्य पद्य पाठ एक. सुक्ती, सुक्ती बघत होतो आपण. सुक्तय हा. हा. ते आणि हा मग हे हा कस्य तर आता कस्य औषधम नास्ति मूर्खस्य औषधम नास्ति हे बघत होतो. हा हा. हो. त्याचे उदाहरण देताना तुम्हाला बरीच मजा येत होती. काल बघितलं आपण. बरोबर. होय होय हा. होय. हा. तर कस्य इच्छा बलियसी. ईश्वर ईश्वरेच्छा बलियसी. ईश्वर इच्छा बलियसी बरोबर. हो. हे आपण बघितलं. स्वर्गादपि का गरीयसी. जन्म जननी जन्मभूमी. हा. जन, जन्मभूमी जननी जन्मभूमी. स्वर्गादपि. हा. जननी जन्मभूमिश्च सर्व स्वर्गादपि गरीयसी बरोबर. गरीयसी. हा. हो, इथं का बरोबर. इथं का म्हटलेलं आहे का. स्वर्गादपि का गरीयसी. कशाला या अर्थानं. कशाला कसं नाही. नाही. कसं का कसं. कहा कहा म्हणजे कोण. हा. हा पण कहा हा शब्द हा पुल्लिंगी आहे. हा. पण हा त्या हा हा जसं सहा पुल्लिंगी तो, सा म्हणजे हा ती, तसंच हा कहा म्हणजे हा कोण म्हणजे पुल्लिंगी कोण, पुरुष हा किंवा हे पुल्लिंगी. आणि हा का हा. म्हणजे कोण, स्त्री अशी. कोण अशी अच्छा स्त्री अच्छा. अर्थ. हा हा मराठीमध्ये आपल्याला, हा मराठी इंग्लिशमध्ये म्हणजे हू या शब्दाचं लिंग हा. नाहीये कोण, नाही का. पण बरोबर. हो हो संस्कृतमध्ये हो. हा, हा जसं हा मराठीत तो आणि ती आहे. पण आणि कोण हा. आणि कोणी असं नाही. कोणी म्हणजे स्त्रीलिंगी होत नाही, नाही का. पण हा संस्कृतमध्ये नाही. ती सोय आहे की जर तुम्हाला हा स्त्रीलिंगी उत्तर अपेक्षित असेल तर तुम्ही का हा. विचारायचं असं. अच्छा. हा हा. हं? हं? अच्छा. कहा आणि का. ओके. का हा. आता याच्यामध्ये अजून एक मला थोडं सांगायचं. काल अश्विनी जकातेने मला नंतर मग विचारलं होतं वैयक्तिक याच्यावर, हम्म की इथं हम्म सुख जे आहे सर्वस्य कह वल्लभ भवती, आणि मग आपण म्हटलं काया सर्वस्य वल्लभा हम्म. भवती. तर हो. याच्यामध्ये भवती हा आणि अस्ति याच्यात बऱ्याच जणांचा गोंधळ आहे. हा. हा. आहे आणि तर होणे. हा. तर आपण जसं सांगितलं बऱ्याचदा, मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे की अस्ति म्हणजे असणे, ज्याला मराठीत आपण असणं असणे. म्हणतो. हा. हो हम्म. हो. जसं माती काळी आहे, ती काळी पहिल्यापासून होती, आताही आहे, उद्या पण राहील, असते. हा. पण हा हा. माती ओली होते नेहमीच. पाऊस पडला की माती ओली होते, नाही का. होते. माती नाही. हा हा. हा. म्हणजे ती आता ओली झाली आहे, पण ती नंतर परत ओली होईल का, म्हणजे ऊन पडल्यावर परत ती सुकी पण होईल, नाही का. हा हा हा. नाही का. हो. नाही का. तर बरोबर. हा. तर त्यामुळे ते आता इथे मग तिचं म्हणणं की भवतीच नाही, असती पाहिजे. कारण देह हा सगळ्यांचा प्रिय असतो. तो असतो, होतो हा नाही असं काय. हा. हा अगदी हा बरोबर आहे, अगदी बरोबर आहे की इथं खरं प्रश्न आणि वाक्य उत्तर दोन्ही भवतीच्या ऐवजी असती बरोबर आहे. पण हा काय की कधी कधी ना अस्ति आणि भवती हे थोडेसे, ज्याला आपण म्हणतो ढगळपणाने वापरले जातात. म्हणजे अस्तीच्या जागी हा भवती वापरलं जातं, भवतीच्या जागी अस्ति वापरलं जातं. त्यामुळे ते आपण समजून घ्यायचं की अस्ति आणि भवती जवळपास सारखं आहे म्हणून. पण जेव्हा हा तुम्हाला मराठीतून किंवा आपल्या मातृभाषेतून संस्कृतमध्ये अनुवाद करण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्ही मात्र हा अस्ति वापरायचं की भवती वापरायचं, हा होणे आणि असणे यातला फरक लक्षात ठेवून करायचा आहे. पण हा. काही संस्कृत वाचताना कधी कधी अस्तिच्या जागी भवती वापरलेलं असतं, भवतीच्या जागी अस्ति वापरलेलं असू शकतं. असं.
सर नाही समजलं? एक पण शंका आहे भवती की ते म्हणजे नाही, भवती म्हणजे होणे की झालंय असं काय होतं ते मग? नाही नाही नाही. आता होणे. भवती, भवती म्हणजे होत, म्हणजे ते भवती झालं म्हणजे भूत, भूभवतीचं म्हणजे हे सध्या पण anyway मी तुम्हाला सांगायला नकोय सध्या. हे भवती म्हणजे वर्तमान काळ. हा, इथं आता या सर्वस्य का वल्लभा भवती म्हणजे आता भवती म्हणजे इथं भवती हा शब्द वर्तमान काळीच आहे, पास्ट टेन्स नाहीये. हं, भूतकाळ नाहीये असं. हं? मग अस्ती त्याचं म्हणजे सुद्धा वर्तमान काळच आहे ना? असते म्हणजे पण असते, असते म्हणजे असतो ना, असतो, असते, आहे या अर्थाने. होतो, होतो हा शब्द सुद्धा तसं म्हटलं वर्तमान काळ आहे, नाही का असं. हम्म. हं. सर पण मग कधी कधी भगवती हा शब्द आपण नाऊन म्हणून पण वापरतो का? कारण ओम भगवती भिक्षांदेही मध्ये जे आहे ते भगवती जे आहे हं. ते कसं म्हणजे ते कशा अर्थाने येतं भगवती? हा, हे छान प्रश्न विचारला तुम्ही. जास्त वेगळं वाक्य ते घेतलंस जे का साक्षर? हे जरा म्यूट करा ना बाकीच्यांनी. हा, तर तर ओम भवती भिक्षां देही हे काय आहे, म्हणजे ज्यांना हा विधी माहिती असेल मुंजीतला, तर त्याच्यात तो बटू मुंज झाल्यावरती, उपनयन झाल्यावरती त्याची भिक्षावरीच्या कार्यक्रमात तो म्हणतो ओम भवती भिक्षां देही. पण खरं असं होतं पूर्वी, जेव्हा माधुकरी किंवा मागणारे किंवा भिक्षा मागणारे जे ब्रह्मचारी बटूक असायचे, ते घरोघर जाऊ किंवा इवन संन्यासी ओम भवती भिक्षां देही असं घरोघर जाऊन भिक्षा मागायचे. ती भिक्षा म्हणजे भीक नव्हे, हा. म्हणजे भीक म्हणजे मी काही मला, म्हणजे तेव्हा समाजाचं असं कर्तव्य असायचं की जे विद्यार्थी असतात, तर त्यांना त्यांचं पोषण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि लोक अक्षरशः अशा ब्रह्मचार्यांकरता, संन्यासांकरता अन्न वेगळं काढून ठेवायचे, उरलं सुरलं नाही द्यायचे. असं, हा, म्हणजे भीक नाही होत, शिळं पाकं नव्हे. तर ओम भवती भिक्षांन ही काय, की तो जेव्हा संन्यासी किंवा बटू जेव्हा एखाद्या घरी जातो, तेव्हा घरी जनरली कोण असतं, एखादी स्त्री असते, बरोबर. तर त्या स्त्रीला तो प्रार्थना करतो की ओम, ओम म्हणजे शुभवाचक, भवती, भवती म्हणजे स्त्रीला आदरार्थी. हा, आपण, हा, भिक्षा द्या, भिक्षाम देही, भिक्षा द्या, देही म्हणजे दे, हे माते. म्हणजे जसं भवान ज्याला आपण म्हणतो ना, आपण हे करा, आपण इकडे या. मराठीमध्ये आपण तू तू तुम्ही न ऐवजी आदरार्थी जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो, तेव्हा आपण म्हणतो. तर आपणच संस्कृत मधलं आहे. जर तो पुल्लिंगी व्यक्ती असेल तर त्याला भवान म्हणतात, आणि स्त्रीलिंगी व्यक्ती असेल, म्हणजे स्त्री असेल तर तिला भवती म्हणतात. तर इथं भवती म्हणजे काय, की आदरार्थी, त्या स्त्रीला त्यांनी आदरार्थी संबोधन केलेलं असतं, हाक मारलेली असते की ओम भवती भिक्षां देही. मग ती जी गृहस्वामिनी असते ती त्याला भिक्षा देते असं. तर इथं भवती, तो तो जो भवती आहे ना, त्याचा ती दीर्घ असतो, समजलं ओके. इथं. हा, आणि इथं जो भवती आहे याचा ती ऱ्हस्व आहे, हा फरक. हा, अच्छा, म्हणजे ते दोन्ही शब्द हे वेगळे आहेत, म्हणजे तो दोन्ही नाऊन शब्द आहे हा, आणि हा बरोबर. तो क्रियापद तो आहे. तो शब्द आहे, म्हणजे नाम आहे हे क्रियापद आहे, बरोबर अगदी. हा, तर एक हा, प्रश्न होता, जरा विचारू का? हा, विचारा. 7वं वाक्य जे आहे, स्वर्गादपी का घरी येसी, तर आत्ताच आपण सांगितलं की जर उत्तर ते स्त्रीलिंगी असलं तर का वापरायचं, जर पुल्लिंगी असलं तर त्यावेळेस काय शब्द येऊ शकतो इथे, कह, ते कोणता अक्षर येऊ शकते? क ला विसर्ग, कह, कोण, का. हा, क. हे बघा ना, अच्छा. चौथ्या वाक्यात आहे ना, सर्वस्य कहा हा, वल्लभा सर्वस्य क. भवती. आहे. हा, येस, तर येस. कहा म्हणजे कोण, ओके. म्हणजे तो मग देह, इथं काया हा म्हणजे देह. जर काया उत्तर असतं ना, तर मग सर्वस्य का वल्लभा भवती, का हा, वल्लभा भवती असं विचारतं. मग आपण उत्तर दिलं असतं सर्वस्य काया वल्लभा भवती असं. बरोबर. समजलं. तर इथे का म्हणजे त्याच्यावरनं त्या याचा म्हणजे संबंध त्याचा त्या लिंगाशी याच्याशीच आहे. म्हणजे लिंगाशी आहे. पुच्छात्मक जर असं म्हणजे प्रश्नचिन्ह, हा, हा, तर हे हा, क आणि का वापरल्या जातात. बरोबर.
त्यामुळे तुम्हाला जर धन्यवाद सर. उत्तराची अपेक्षा पुल्लिंगाची असेल तर कहा वापरायचं, उत्तर हे बरोबर. स्त्रीलिंगीमध्ये अपेक्षित असेल तर का विचारायचं असं. हो. धन्यवाद सर. हम्म. बरोबर. ठीक आहे, सगळ्यांचं झालं शंका समाधान याच्यावरचं हो की सर. अजून काही आहे म्हणजे अर्थात या या पाठाचा उद्देश आपला संस्कृत शब्द शिकणं वगैरे होताच, आणि तुमच्या ज्या शंका आहे ते चांगलं आहे. म्हणजे तुम्ही अगदी खूप विचार म्हणजे विचार करताय. हं, हे छान दिसतंय मला, तर तेच त्याचा आनंद आहे मला. पण तरी याचा मूळ उल्लेख तुम्हाला या उक्ती किंवा सुक्ती यांचा एक म्हणजे संस्कृत साहित्यातला हा जे एक प्रकार आहे याचा परिचय करून देणं हा या पाठाचा उद्देश आहे असं. ठीक आहे ना. त्यामुळे आता आपण व्याकरण किंवा शब्दार्थ वगैरे फार घेतलेले नाही आहेत. एकतर हे सगळे शब्द तुम्हाला माहितीच होते, मराठीतलेच होते शब्द, नाही का? त्यामुळे असं. ठीक आहे, पुढे जाऊया. जायचं आपण पुढच्या पाठाला. हो येस सर. हो हा चालेल. हा. तर हो हो यातला आता पद्यपाठ आपण हा झाला. सुक्तया हा जो हा तुमच्या पुस्तकातला पद्यपाठ हा हम्म, प्रथमा होता. पद्यपाठ हा हम्म. द्वितीय हा जो होता तो आपण पूर्वीच घेतला होता, मला वाटतं 4 पाठ झाल्यावर. झालेला आहे. हो हो झालेला आहे ना हो तो. झालेला आहे. झालेला हा आहे. हा. हो झालेला आणि आहे. तो झालेला आहे तर तो आपण आता पुढे चाललो त्याला ओलांडून. हा. हा त्यात पण असेच प्रश्न होते तुम्ही दिले होते, बरोबर. चक्रवत का आणि हो परिवर्तन ते विनयात किंबवती वगैरे वगैरे. हे ठीक आहे, झालेलं आहे. हा झालेलं आहे. तर आता आपण पद्यपाठ 3 हा घेणार आहोत तीन. आपण, तृतीय हा. हो हो. हम्म, आणि हा आपला बालबोध या वर्गाचा म्हणजे या हम्म, अभ्यासक्रमाचा बालबोध जो स्तर आहे या स्तराचा हा शेवटचा पाठ आहे. हा. याच्यानंतर हा आपला बालबोध अभ्यासक्रम इथं पूर्ण होतोय. ओके. तर आता तुम्हाला ठीक आहे. हा आज किंवा उद्या एखाद्या वेळेस पूर्ण होईल, उद्याच्या दिवसात नक्कीच. हा नंतर तुम्हाला एक 3-4 दिवस जाऊन एक आपण छोटी परीक्षा वय हा अशी घेऊया. त्याच्याकरता मी उद्या एक हा तुम्हाला नमुना प्रश्नपत्र पण पाठवेल की ज्याने तुम्हाला कळेल की प्रश्नपत्रिका कशी असते. याचा एक आतापर्यंत मी प्रश्न प्रश्न कसे असतात हे विषय टाळत आलेलो आहे मी, कारण तुम्हाला मी सांगतो की तुम्ही सध्या अभ्यासावर समजण्यावर केंद्रित करा लक्ष. परीक्षेत काही याचा हम्म, विचार करू नका. पण आता जेव्हा तुम्ही अभ्यास हम्म, कराल तेव्हा मी तुम्हाला प्रश्नपत्रिका देईन. हा. तुम्ही एक तीन हम्म. चार दिवस तुम्हाला किती एक 3-4 दिवस पुरतील ही परीक्षा द्यायला. म्हणजे उद्या आहे शुक्रवार, उद्या आपला अभ्यासक्रम पूर्ण हम्म. होईल. त्याच्यानंतर तुम्हाला हा एक शनिवारी तुम्हाला सुट्टी असणार आहे परीक्षेच्या तयारीसाठी. हो हा. हा हा मग शनिवार रविवार करून तुम्ही सोमवारी परीक्षा देऊ शकाल. सोमवारी किंवा रविवारी, पण अ, रविवारी मी म्हणत नाही कारण रविवारी बऱ्याच जणांचे काही कार्यक्रम असू शकतात. त्यामुळे हो सोमवारी किंवा जास्तीत बरोबर. जास्त मंगळवारी मी देईल परीक्षेला तुम्हाला वेळ. चालेल. हा चालेल चालेल. चालेल. हो तर बोलू का? बोला. तर आपली ही बालबोधची परीक्षा आहे ही फेब्रुवारी मध्ये आहे, राईट? नाही नाही. नाही अं, बालबोध आणि सांगतो प्रारंभ. एक मिनिट. तर विद्याभवनचे बाकीच्या सगळ्यांनी म्यूट करा जर खरखर येते. हा. तर परीक्षा आपल्या 5 तशा असतात, पण आपण आता काय करतोय आणि विद्याभवनचा असा नियम आहे भारतीय विद्याभवनचा की एका वेळेस एक व्यक्ती एकच परीक्षा देऊ शकते. म्हणजे बालबोध आणि प्रारंभ अशा दोन्ही देऊ शकत नाही आपण, कारण ते म्हणतात अच्छा. की प्रारंभ दिली म्हणजे बालबोध झालेलीच आहे ना असं. हं. तर पण मग आपल्याला आता परीक्षा आता त्यांची इतक्यात नाहीच आहे ती एकदम फेब्रुवारीत. तर मग आपण काय करणार आहोत, बालबोध आपण अंतर्गत म्हणजे इंटरनल घेणार आहोत. त्याचा विद्याभवनशी काही संबंध नाही. आपणच अच्छा. आपल्या सरावासाठी द्यायची आहे की आपल्याला किती कळलं वगैरे वगैरे, आणि पुढे जायचंय. तुम्ही ऍक्च्युअल प्रारंभालाच बसणार आहात म्हणून तुमचे फॉर्म पण मी प्रारंभाचेच आपण भरून घेतलेले आहेत, बरोबर. अच्छा. हा हा राईट. हो. कारण ना असं आहे. सर कधीही संस्कृत न शिकल्यामुळे हे हम्म. थोडं परीक्षा तुम्ही म्हणताय ना ती थोडीशी घाई होती असं वाटतंय. काही कारण काळजी नका. अजून हळूहळू समजायला हळूहळू सुरुवात झालीये आणि अ, बरेचसे शब्द म्हणजे सुरुवातीचे बरेचसे क्लास पण माझे गेले होते कारण मी 8 दिवसांनी जॉईन केलेलं. तर हम्म. थोडं आता कुठे समजायला लागले आणि लगेच 2-3 दिवस एक तर विकेंडला वेळ मिळत नाही सर अभ्यासाला नाही अनफॉर्च्युनेटली. मग ठीक आहे आपण एक काम करू शकतो. आपण थोडा एक काम वेळ करू दिलात तर नाही बरं एक होईल. एक नाही हरकत नाही, एक काम करू आपण.
साधारण एक आठवडा म्हणजे पुढच्या वीकेंड पर्यंत म्हणजे पुढच्या शुक्रवार किंवा शनिवारी पण परीक्षा घेऊ, चालेल? पुढच्या चालेल काही शनिवारी. हो हा चालेल तर चालेल. हा म्हणजे मला एक वाटतं बाकीच्यांची काय म्हणणं आहे मला कल्पना नाही, नाही हा त्याची. सर, मला एक बोलायचं होतं सर. हा हा, मी म्हणते ही आता परीक्षा सराव म्हणून घेणार आहे की फायनल म्हणून बाळगून म्हणून घेणार आहे? तेच विचारायचं होतं. नाही, फायनल म्हणजे ओके, हे मी तुम्ही पेपर सोडवायचा आहे आणि मग आपण वर्गातच त्याची उत्तरं तुम्हीच तपासायची आहेत. ओके, आपण फक्त नाही तुम्हाला मी त्याचं, ऐका ना, ऐका, सर एक मिनिट मला पूर्ण करू द्या. हा, तर हं. तुम्हा हे हे की आपण म्हणजे ही काही असं याचं की रिझल्ट तुम्हाला किती, कोणाला किती मार्क मिळाले वगैरे, याच्यात आपल्याला इंटरेस्ट नाहीये. तुम्हाला तुमच्या स्वतःला किती मार्क मिळाले आणि काय तुमच्या चुका होऊ शकतात हे कळावं म्हणून ही परीक्षा आहे. हा, आणि लगेच आपण म्हणजे आपलं आता हे झाल्यावर शनिवारी सुट्टी असेल, पण आपण सोमवारी आपण प्रारंभचं अभ्यास हळूहळू सुरू करणार आहोत. हा, तुम्ही बालबोधचा या पाठांचा अभ्यास करा आणि शुक्रवार किंवा शनिवारी परीक्षा द्या तुम्ही पुढच्या, हरकत नाही. हा, ठीक ठीक आहे. ठीक सर, एक सर विचारायचं म्हणून होतं. मला एक विचारायचं होतं. सर हा, विनया घाटगे, हा, मला एक विचारायचं होतं की मी सुरू केल्या पहिला 15 दिवस माझे हे म्हणजे शाळा झालीच नाही, अभ्यास हा, मी वर्गात नव्हतेच. 15 दिवस मी हो, ट्रिपला गेले होते ना, मग हो. त्यामुळं माझे ते 15 दिवस झाले नाहीत. मग ते पीडीएफ वगैरे तुम्ही ते आपण बाकीचे सगळं पूर्ण, म्हणतात की PDF. ऐका ना, पाहिजे तर मी परत एकदा ही पीडीएफ जी आहे ना, ही सगळी पाठवलेली हं, पूर्ण बालबोधचा एक सेट आहे पीडीएफ, म्हणजे हं, सगळ्या पाठांचा एक हं, सेट आहे पीडीएफ. तो मी परत एकदा पाठवतो, जे उशिरा जॉईन झाले वगैरे त्यांच्याकरता. हं. एक दोनदा पाठवलेला आहे मी, पण तो परत पाठवतो की तुम्हाला ते मटेरियल हो पूर्ण अवेलेबल राहील. सगळे आपले रेकॉर्डिंग तर अवेलेबल आहेतच. आणि दुसरं एक मी हो तुम्हाला सांगतो, विशेषतः ज्यांचं जे उशिरा जॉईन झालेत वगैरे वगैरे त्यांच्याकरता, तुम्हाला एक हं, आठवडा आहे. एका आठवड्यात तुम्ही थोडंसं करा. आणि दुसरं एक सांगतो, हं, हे काही तुम्हाला की याच्यावरनं तुमचं सर्टिफिकेट म्हणजे फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन ग्रेड वगैरे हे काही ठरणार नाही, हे आपलं अंतर्गतच आहे. आणि ओके प्रारंभामध्ये तुम्ही कॅचअप करणारच आहात. सी तुमच्या, हो आणि मी जशी तुम्हाला गॅरंटी एक दोनदा दिलेली आहे सगळ्यांना मी, की जो कोणी हं, सगळ्या रेकॉर्डिंग म्हणजे वर्ग एकतर रेग्युलर ऐकेल आणि रेकॉर्डिंग रेग्युलर ऐकेल, त्याला मी कमीत कमी हं. फर्स्ट क्लासची गॅरंटी निश्चित देतोय प्रारंभामध्ये. हा, त्यामुळे त्याची काय म्हणजे तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त तुम्ही वर्ग सगळे ऐका, त्यातल्या काही शंका असतील तर विचारा, तेवढं पुरेसं आहे आपल्याला. हा, बरं, मला आणि मग पीडीएफ शंका पाठवून द्या. हा, पीडीएफ पाठवेल मी मी ते सगळ्यांना, कारण मला माहिती आहे की नंतरही बरेच जण जॉईन झाले की त्यांना ते पीडीएफ काय वगैरे कल्पना नसेल. हा, हं. जी पण पुस्तकं आम्हाला आम्ही मागवलेली आहेत सर, तर ते आणि पीडीएफ एकच आहे का? काय काय विचारताय प्रश्न पुन्हा एकदा सांगा. जी पुस्तकं आपण बालभवनतर्फे विद्याभवनतर्फे पाठवणार आहात, ती पुस्तकं हा, आणि पीडीएफ दोन्ही एकच आहे का? ओके. आता कसं आहे माहिती आहे, ही जे पीडीएफ आहे ना, भारतीय हा विद्याभवन हे पुस्तकं काढतं हिंदी हं. माध्यमात, इंग्लिश माध्यमात आणि मराठी माध्यमात. ओके, आपण ओके. ही जी पीडीएफ आहे ना, ही आम्ही तिन्ही माध्यमं मर्ज केलेली आहेत. कारण आपले विद्यार्थी ओके. काही हिंदी म्हणजे विशेषतः आधीच्या बॅचमध्ये काही जणांना मराठी कळत नव्हतं, हिंदी फारसं कळत नव्हतं, म्हणून आम्ही इंग्लिश पण टाकलं. नंतर मग काही जणांना मराठी, दोघा तिघांना मराठी कळत नव्हतं म्हणून मी हिंदी पण टाकलं. तर या पीडीएफ मध्ये दोन गोष्टी आहेत, सगळ्या भाषा आलेल्या आहेत, माध्यमं म्हणजे अर्थ विशेषतः एक, आणि दुसरं म्हणजे माध्यमं, सगळी माध्यमं आपण मर्ज केलेली आहे. कोणी कुठल्याही माध्यमाचा असेल तरी त्याला ही पीडीएफ, तीच पीडीएफ वापरता येईल. एक, दुसरी गोष्ट की याच्यामध्ये आपण प्रश्नांचे अर्थ उत्तरं पण दिलेत, म्हणजे जे अभ्यास जो स्वाध्याय किंवा अभ्यास असतो ना, त्याचे उत्तरं हो. मूळ पुस्तकात दिलेले नाहीयेत, पण या पीडीएफ मध्ये ते पण आहेत. त्यामुळे ही ओके. पीडीएफ मुद्दाम आम्ही पुस्तकं, त्या पुस्तकांच्या म्हणजे हिंदी पुस्तक प्लस मराठी पुस्तक प्लस इंग्लिश पुस्तक प्लस त्यांची सगळ्या पाठाच्या शेवटी जे जे काय अध्याय स्वाध्याय असतात, अभ्यास, त्याची सगळी उत्तरं, असं सगळं परिपूर्ण आहे हे पीडीएफ. म्हणजे दिस इज मच चालेल मोर चालेल एक्झॉस्टिव्ह बस. चालेल चालेल. हो, बरं, ओके सर. अजून एक, ही पुस्तकं येणार कधी आहेत? कारण मी गावी जाणार आहे म्हणून म्हटलं मग ते ओके. तुम्ही कुठे राहता? मी चिंचवडला राहते, पुणे. ओके. काय झालं माहितीये की मी ना
पहिली जी बॅच होती ना 36 लोकांची, हा पहिल्या बॅचमध्ये हा. तुमचं नाव आहे का मला माहिती नाही, पण पहिली जी 36 जे मी लिस्ट सर्क्युलेट केली होती त्या सगळ्यांची पुस्तकं विद्याभवननी आज, म्हणजे काही जणांची पाठवली सुद्धा, काल काल परवा पाठवली, पण आज त्यांनी आज किंवा उद्यापर्यंत ते सगळ्यांची डिस्पॅच करणार आहेत स्पीड पोस्टनी. ओके. ओके. तर ती बहुतेक तुम्हाला तर, कारण मी त्यांना म्हटलं, म्हणजे मी त्यांना यादी दिली होती, कारण ते सगळं प्रत्येक सेटचं पॅकिंग करणं वगैरे ते आपल्याला म्हणजे करणं शक्य नव्हतं, म्हणजे कठीण गेलं असतं. म्हणून त्यांना मी विनंती केली की तुम्हीच एकेकाचं इंडिव्हिज्युअल पॅकिंग करून ॲड्रेस देतो, ते लेबल प्रिंट करा आणि पाठवा तुमच्याकडूनच. हो. तर ते ओके. त्यांनी उद्यापर्यंत ते डिस्पॅच पूर्ण होईल. आणि त्यांनीच मला विनंती केली होती की आता ही यादी पूर्ण होईस्तोवर आम्हाला अजून जणांची, बाकीच्या जणांची यादी देऊ नका, नाहीतर आमचा खूप गोंधळ होईल. तर मग या आठवड्यात ओके. ते सगळे डिस्पॅच झाले की मग नंतर नंतर ज्यांनी जो पैसे भरलेले आहेत आणि नावं दिलेली आहेत 36च्या वरती, मला वाटतं 10-15 जण अजून असे असू शकतील, तर त्यांचा जो डिस्पॅचची जी यादी आहे ती मी त्यांना सोमवारी देणार आणि मग ते पुढच्या आठवड्यात ते डिस्पॅच करते. ओके. चालेल, मला बघावं लागेल मग कुठल्या यादीत आहे मी ते पाहते हो मी. हो, बघा. हा हा. ओके. चालेल. ठीक तर आहे. ओके, तर धन्यवाद सगळ्यांना सर. हा, आणि दुसरं एक अजून सांगायचं की ती पुस्तकं आहेत ती फक्त बालबोधची नाही, ती सगळ्या कोविड पर्यंत सगळ्या स्तरांची पुस्तकं आहेत ती. त्यामुळे आता परत परत ही पुस्तकं आता तुम्हाला घ्यावीच लागणार नाहीत पूर्ण आपलं संस्कृतचा अभ्यासक्रम होईस्तोवर. हं? तर ठीक आणि आहे. प्रारंभची परीक्षा सर, हा, प्रारंभची परीक्षा मग फेब्रुवारी 26 मध्ये, 22 फेब्रुवारी. हा, तर आपण आता साधारण मी मागे एकदा बोललो होतो की आज 6 तारीख आहे. साधारण आपली परीक्षा जसं मी म्हटलं तशी 15 तारखेच्या आत आपली बालबोधची होईल. पण एक 9 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून तुमचा प्रारंभचा अभ्यासक्रम सुरू होईल. ओके. 9 म्हणजे 9 नोव्हेंबर ते माझी अशी अपेक्षा आहे, बघूया, की डिसेंबर एंड पर्यंत आपला प्रारंभचा अभ्यासक्रम संपेल अशी माझी अपेक्षा आहे. थोडं पुढे मागे होऊ शकतं. हा. त्याच्यानंतर आपण प्रवेशचं एखादे पुस्तकही सुरू करू. आणि पाहिजे तर आपण पुन्हा, जेव्हा जी प्रारंभची परीक्षा आहे, कधी फेब्रुवारी 22ला, त्याच्या आधी एक 10-15 दिवस आपण ब्रेक घेऊ परीक्षेचा, प्रवेशच्या अभ्यासाचा, आणि प्रारंभची उजळणी करूया, असं चालेल. चालेल सर. ठीक आहे सर. ठीक आहे सर. हा चालेल. हा. प्रांजली, विचारायचं आहे काही अभ्यास तुला? हा हा. सर मी महाजन बोलते. चालेल सर. प्रारंभाचा अभ्यास केव्हापासून सुरू करायचा? कोण विचारताय? उषा महाजन. उषाताई. हा. तर प्रारंभाचा आपण सोमवारपासून कोर्स हे सुरू करणार आहोत ना. आज आणि ती उद्या हे परीक्षा झाल्यानंतर परीक्षेची परीक्षा थांबायची गरज नाही. परीक्षा परीक्षा आपण पुढच्या आठवड्यात शेवटी घेणार आहोत, शुक्रवार शनिवारी. पण प्रारंभ हां, शिकवण्याला आपण सोमवारी सुरू करणार आहोत 9 तारखेला. बरं बरं. 9 की 10, मला काय जे थोडं असेल ते. थोडं एक मला मागचं विचारायचंय. हा. अभ्यास 12 मधले जे आपले हे होते शब्द, त्या शब्दांची वाक्य करायची वगैरे ते आपलं घ्यायचं राहिलंय. तर पण ते म्हणजे अभ्यास काय, कुठला पाठ म्हटलं तुम्ही? 4 तारखेचं, 4 तारीख, अभ्यास 12. अभ्यास 12 असं नाहीच आहे. हो, काही 10 गद्यपाठ आहे आणि 3 पद्यपाठ आहेत. का सिंचसी, पूजंती, गच्छामी, भवती या शब्दाची वाक्य करायची होती 10च आपल्याला आहे, बघा. 10च आहे. 10च आहे ते. हा हा. तर ठीक आहे ना, मग ते घेऊया आपण. अच्छा अच्छा, हा हे का? ओके ओके, हा, हे का? याच्यात मला काही त्याची शंका आहेत म्हणून. ओके. मग ठीक आहे, ते घेऊया आपण. मग असं काही राहिलं असेल तर सांगा आपल्याला, की डेडलाईन अशी नाहीये, त्यामुळे ती आपण करू शकतो तसं. हं? नाही, असं मग त्याचा नुसतं हे शब्द होते, त्या शब्दांची वाक्य करायची होती. सिंचसी, पूजंती. हो ना, मग आम्हाला ठीक आहे ना, होमवर्क दिला होता. घेऊया आपण. ती एखाद दिवशी घेऊया, हरकत नाही. हा सोमवारी ते घेऊया मग आपण तसं. हा, हा हरकत चालेल. कारण त्याच्यात मला काही काही शंका आहेत म्हणून साठी मला पाहिजे, बाकी काही नाही. नाही, हरकत नाही. आणि तुम्ही शंका ग्रुपवरती पण टाका, म्हणजे मग ते तसं हा आपण घेऊया. हा. ठीक आहे. आता सगळं चालेल. परीक्षा आणि पुढचं एकंदर आपली वाटचाल कशी असेल याचं सगळ्यांना आपण विस्तृत सगळ्यांचं समाधान झालंय असं मी समजतो. हा. हम्म. हो सर. सर
सर, आणि या गृहपाठाची जी वाक्य करून पाठवायची होती ती पाठवलेली आहेत ग्रुपवरती, पण ती बरोबर आहेत का, त्याच्यात काही चुका झाल्यात हे कसं कळणार सर? कारण बऱ्याच जणांचे कुठल्या तेच कुठल्या आता जे ह्या म्हणत होत्या सिंचसी गृहपाठ नाही 10वा तर जो आहे. नाही बरोबर आहे. तर आता आपण काय करू की आता हे जे आहेत तर हे मी तुम्हाला पीडीएफ पाठवेन. या पीडीएफ मध्ये सगळ्यांची उत्तरं आहेतच, म्हणजे आधी पाठवलेलीच आहे. परत एकदा ही पीडीएफ पाठवेन मी. तर या पीडीएफ नुसार तुम्ही तुमची उत्तरं ताडून बघा आणि काही शंका असतील तर ग्रुपवर विचारा. मग त्या शंका आपण सोमवारी चर्चा करू त्याची. हं? कारण काय, एकाचा काही शंका असेल त्याच्याकरता पूर्ण सगळ्यांचा वेळ खाण्यात तेवढा अर्थ नाही, नाही का, असं वाटतं मला. हं? चालेल ना? ठीक आहे सर, ठीक आहे. हा चालेल चालेल. हा ठीक आहे. तर आता आपण जसं मी म्हटलं तसं निदान सुरुवात तरी करूया. वेळ थोडाच राहिला असेल तसा. हा तर पद्यपाठ 3, हा तृतीय हा पाठ हा सुभाषिताने. परत हे सुभाषित हा जरा आनंदी प्रकार असा जरा आपण बघूया संस्कृत मधला. हा मी हे वाचतो आधी, मग परत कोणीतरी वाचा, एक दोघांनी परत वाचा. मी वाचून दाखवतो आधी. हा स्क्रीनवर सुभाषित आलं तर बरं होईल. सर दिसत स्क्रीनवर नाही? नाही दिसत आहे. नाही स्क्रीनवर सुभाषित होतं ते गेलं, म्हणजे गेलं अगोदर काय? हा सुभाषित पद्यपाठ 3. आता दिसतंय? पद्यपाठ तृतीय. नाही नाही, आता दिसत आला असेल ना? आलं. हा. हो ठीक आलं. आहे. हा आलं. तर याचं हा ते मी सुभाषिताने म्हणून दाखवतो. अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हा कोण वाचल म्हणेल? मी मी वाचतो वाचू? बघा. शुभा जोशी. सिरियली घेतलं तरी चालेल. शुभाताई बघणार. शुभा जोशी. हा हा वाचते. अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. थोड्याशा तुमच्या म, चुका म्हणजे सांगतो चांगलं हा म्हण शुद्ध हा म्हणण्याच्या दृष्टीने. इथं ना पद्यामध्ये हा विसर्ग जो असतो ना तो अयम निज असं म्हणायचं, निज हा निज नाही म्हणायचं. हा 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 असं. हा आणि ह्रस्व दीर्घाकडे लक्ष द्यायचं. अयम निज परो वेती गणना, लघुचा घु ह्रस्व आहे, लघुचे तसा. हा अजून हा कोण म्हणेल? बाकी बरोबर आहे मी पण मी म्हणते वाचू का? मी म्हणते शैला लिमे. शैलाताई म्हणा. हा हा. अयम निज परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हा तुम्ही ना निजमचं नी थोडं लांबवलं, तुम्ही दीर्घासारखं म्हटलं. अयम निज असं. हा निज. अयम निज. हा बरोबर अयम निज परो बरोबर वेति. बरोबर. अपर्णाताई तुम्ही म्हणा. अयं अपर्णा. निज परो वेति गणनां लघुचेतसाम् उदारचरितान् तु वसुदेव कुटुंबकम्. उदारचरिता नांतु, नाम नाम किंवा नांतु वसुधैव. ओके. हा हा ठीक आहे. ठीक आहे. वसुधैव आपण कुटुंबकम्. हा मी आता वाचू? याचा नाही मी आपण वाचू? पुढच्या नाही पुढचं पुढचं तुम्हाला आपण संधी देऊ. आता या 3 पुरे. हा असं. हा, पुढच्या सुभाषितांचं. ठीक आहे. आता याचा अन्वय. अन्वय म्हणजे काय? या शब्दाची क्रमाने रचना केलेली. गेल्या वेळेस आपण बघितलं होतं की जेणेकरून अर्थ काढायला सुलभ जातं. त्याचं कसं आहे? अयम म्हणजे अयम म्हणजे हे, निज हा म्हणजे माझं, निज आपण म्हणतो म्हणजे माझं, वा परहा म्हणजे किंवा दुसऱ्याचं, इति गणना म्हणजे अशी गणना, असं काउंटिंग, लघुचेतसा भवती. भवती हा अध्यारोत आहे. लघुचेतसा म्हणजे काय? लहान छोट्या किंवा कोत्या मनाचं लक्षण. हा लहान चैतन्य किंवा लहान कोत्या मनाचं लक्षण आहे असं. पण आता उदार चरितानाम, पण ते उदार चरित्राचे जे असतात चारित्र्याचे, ते तर वसुधा एव कुटुंबकम भवती. म्हणजे त्यांच्या दृष्टीने वसुधा, वसुधा म्हणजे काय सांगा? पृथ्वी. पृथ्वी. त्यांच्या दृष्टीने पूर्व पृथ्वी, अवघे विश्व, अवघेची माझे विश्व असं. हा कुटुंब आहे. अशी त्यांची भावना असते. हा माझं कुटुंब आहे अशी भावना असते. म्हणजे
तर हा माझा, हा दुसऱ्याचा आहे, हा विचार हलक्या मनाच्या लोकांचा विचार आहे. परंतु उदार चरित्राचे किंवा विचारांचे लोक विचार सर्व पृथ्वी म्हणजे कुटुंब आहे असंच मानतात. असं हा बघा किती सुंदर विचार आहे हा. म्हणजे आपल्या संस्कृतीचं हे म्हणजे विशेष आहे की सुभाषितांमध्ये असं फार म्हणजे अत्यंत नीतीपर किंवा अत्यंत विशाल असं मूल्य, जीवनमूल्य सांगितलेली असतात. बरोबर खूप आहे. कमी शब्दात मोठा अर्थ भरलेला आहे. अगदी हा हा बरोबर आहे. आहे की नाही? हो ना. हा हा जे उच्च ठीक आहे. विचाराचे आहेत. हा तर जसं मी सांगत होतो बघा, इथं मराठी, हिंदी आणि इंग्लिश असं सगळं मी कंबाईन केलेलं आहे असं. हा हा कारण बऱ्याच सर एक जणांना प्रश्न होता थोडासा. सर हा विचारा. याचा भावार्थ जो आहे, हम्म जे उच्च विचारांचे आहेत त्यांना संबंध जग कुटुंबाप्रमाणे आहे, परंतु जे उदार मनाचे नाहीत अर्थात हलक्या मनाचे आहेत, तर या हलक्याच्या ऐवजी कोत्या शब्द येऊ शकेल का? कोत्या येऊ शकतो ना. हो, ऍक्च्युअली मराठी म्हणजे कोता हा अगदी योग्य शब्द आहे याच्याकरता. हा संकुचित हलकं नाही म्हणजे जरा होत. इथं काही जड हलकं असा काही प्रश्न नाही आहे इथं. कोत्या नाही हा योग्य नाही, शब्द आहे. हलका म्हणजे संकुचित जडशी आपण हे करतो ना कोत्या संकुचित. किंवा संकुचित असं म्हणतो आपण. हा संकुचित म्हणता येईल, कोत्याही म्हणता येईल. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. ओके, धन्यवाद. हा ठीक आहे. आता पुढचं सुभाषित घेतोय आपण. हा सुंदरो सुंदर सुशीलोऽपि कुलीनोऽपि महाधनः शोभतेन विना विद्यां विद्या सर्वस्य भूषणम. कोण म्हणेल? ज्यांनी आधी नाही म्हटलं ते म्हणा आता. हा? मी म्हणू मी सर? सीमा कुलकर्णी म्हणू का? सीमा सीमा कुलकर्णी. कुलकर्णी. हा सीमा कुलकर्णी म्हणा, मग प्रांजली म्हणेल. हा मी शुभदा सुंदर फाटक. सुशीलोऽपि कुलीनोऽपि महाधनः शोभतेन विना विद्यां विद्या सर्वस्य भूषणम्. बरोबर, छान. हा प्रांजली. शुभदा फाटक. सुंदरोऽपि सुशीलोऽपि कुलीनोऽपि महाधनः शोभतेन विना विद्यां विद्या सर्वस्य भूषणम्. बरोबर. इथे गोष्ट म्हणजे तुम्ही बरोबरच म्हटलेलं, पण सांगतो. जिथं तो अवग्रह आहे ना, सुंदरो, सुशीलो, कुलीनो, तो असा किंचित लांबवायचा आहे. आणि पी हा शब्द आहे ना, बरेच जण पी हा दीर्घ करतात. दीर्घ सुंदरो, घेतात. तर तो पी जिथं ह्रस्व दीर्घकडे त्यांना फार लागतो. सुंदरोऽपि सुंदरोऽपि सुशीलो. आणि हे ना ह्रस्व योग्य प्रकारे म्हणायची एक युक्ती आहे. पुढचा शब्द आहे ना, सुंदरो पिसुशी, पिसुशी असं म्हणजे मध्ये अजिबात पॉज नाही घ्यायचा. पी लगेच सुशी म्हणायचा, म्हणजे तो ह्रस्वच येतो असं. हा शुभदाताई तुम्ही म्हणा. हा सुंदरोऽपि सुशीलोऽपि कुलीनोऽपि महाधनः शोभतेन विना विद्यां विद्या सर्वस्य भूषणम्. बरोबर. दुसरा पी थोडा तुमचा दीर्घ आला असं वाटतं मला, थोडा तुम्ही पॉज घेतल्यामुळे. हा पण ठीक आहे तसं. ठीक. हा आता याचा आपण अन्वय बघूया आधी. सुंदर हा अपि म्हणजे सुंदर सुद्धा, सुशील हा अपि म्हणजे सुशील सुद्धा, कुलीन हा अपि कुलीन सुद्धा, हा आणि महाधना हा अपि म्हणजे अत्यंत धनिक असा. विद्यां विना न शोभते. विद्येशिवाय शोभ. हा म्हणजे विद्येविना तो शोभत नाही. शोभत नाही. हा यतः, हा जसं की किंवा म्हणून विद्या सर्वस्य भूषणम, सगळ्यांचं भूषण काय आहे? तर विद्या आहे, नाही का? जसं आपण बघतो म्हणजे आता पॉलिटिक्स मध्ये राजकारणी लोकांचं बघतो, नाही का? कोणी अगदी म्हणजे दिसायला कोणी फार सुंदर स्मार्ट असेल, कोणी सुशील पण असेल, कोणी अगदी धनिक असेल, अगदी 1-1 किलोच्या सोन्याच्या साखळ्या घालत असतील, पण अगदी पण ते त्यांच्याकडे चारित्र्य चांगलं नसेल तर उपयोग नाही. हा चारित्र्य किंवा इथे इथे चारित्र्याच्याही पुढे गेलोय आपण. तर विद्या, जर विद्या नसेल हा
तर ते शोभून दिसतं का? म्हणजे आपल्या मनात शोभणं म्हणजे काय? आवाज गेला. ऐकू येत आहे माझं? हा. तर हो येतंय ना, हा येतंय. हा तर इथं इथं काय असतं की संस्कृतच्या दृष्टीने भूषण म्हणजे काय, आभूषण किंवा भूषण म्हणजे काय, तर ज्यांनी बघणाऱ्यांच्या मनात आदराची भावना उत्पन्न होते त्याला खरं भूषण किंवा दागिनं म्हटलं जातं. बरोबर. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या बाह्य आहेत. बरोबर. पण बाहेरच्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आदराची भावना केव्हा उत्पन्न होणार? जर तो विद्यावान व्यक्ती असेल तर. त्यामुळे खरं भूषण काय कोणाचंही, कुठल्याही व्यक्तीचं, तर विद्या, नाही का? जसं डॉक्टर असेल. तर आता म्हणजे उदाहरण देतो मी असं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, नाही का? आता त्यांचं म्हणजे दिसायला असं काही खास नव्हतेच, म्हणजे नाही का, ते रंग काळा, दिसायलाही काहीतरी खास नाही. त्यांचं इव्हन बोलणं सुद्धा असं काही लौकिक, म्हणजे जे उत्तम भाषणाचे जे गुण आहेत त्यानुसार काही असं म्हणजे भाषण कला असं काही फार नव्हतं. पण त्यांच्याकडे जो दागिना किंवा भूषण होतं त्यांचं, ते म्हणजे विद्या, नाही का? आणि त्यामुळे त्यांना सगळीकडनं आदर सत्कार, भूषण, म्हणजे खरं भूषण काय, तर विद्या, नाही का? हे मी एक उदाहरण देतो तुम्हाला डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं, नाही का? असं. त्यामुळे खरी हो शोभा ही बरोबर. जी आहे ती विद्येनेच प्राप्त होते, नाही का? असं. हं? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा. 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 आता तिसरं सुभाषित. चिंतनीया हि विपदा मादावेव प्रतिक्रिया न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. कोण म्हणेल? नवीन लोक, आधी न म्हटलेल्यांनी. सर मी म्हणू भाग्यश्री. हा, भाग्यश्री. हा. हा. त्यानंतर मी म्हणतो चिंतनी हा चिंतनीया हि विपदा मादाम मादाम वेव प्रतिक्रिया नौकूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. हा. तू ना दुसरी लाईन ठीक म्हटली, पण पहिल्या ओळीत जरा थोडं चुकलंय. पहिलं हा हा हा. हा तर ते इथे ना मध्येच मध्ये ऱ्हस्व कोणीतरी दीर्घ बोललं ते मला बघायचं. वाटलं त्या सुरू करतायत म्हणून मी हा. गप्प बसले आणि मधूनच सुरू अच्छा. केलं. तर ठीक आहे, समजलं असेल बहुतेक. तुझी म्हणतानाही लक्षात हो येतं आपली काय कळलं. चुकी येते. हा हा हा. दुसरं कोण म्हणेल? चिंतनीया हि विपद हा, बोल बोल. हा. विपदा. इथं ना म्हणताना एक लक्षात ठेवा, हे ना अनुष्टुप छंद आहे. त्यामुळे 8-8 ओळींचा, 8-8 अक्षरांचा ग्रुप करायचा. चिंतनीया हि विपदा मादावेव प्रतिक्रिया नकूप ओके. खननं युक्तम प्रदीप्ते वह्निना गृहे. असं 8-8 अक्षरांचा ग्रुप केला ना की चुकणार नाही कधी. हा. म्हणून सर मी ट्राय करू का? मी हा. मी ट्राय करू कोण का? कोण? सविता ताई म्हणा. हा. हो, मी म्हणते. चिंतनीया हि विपदा मादावेव प्रतिक्रिया न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. प्रदीप्ते नाही म्हणायचं, प्रदीप्ते. दीर्घ करायचं तुला. हा. हा. प्रदीप्ते वह्निना गृहे. हा. दुसरं कोण म्हणेल? मी म्हणू सर. मी बोलू माधुरी का? माधुरी कोण? कुलकर्णी, हा, वैभव माधुरी. कुलकर्णी. हो हा. हो, बोला बोला. हा. चिंतनीया हि विपदा मादादेव प्रतिक्रिया न कूप खननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. हा. तुम्ही थोडासा लांबवला. हा. बाकी बरोबर आहे. विपदाचा का? हा हा. विपदाचा का? ओके विपदाचा. ओके ओके हा. म्हणजे ठीक आहे, असं काही फार आहे ओके म्हणू नका. मी मुद्दाम लगेच चुका सांगतोय, ओके. सगळ्यांना त्या कळतील. म्हणजे असं चुका नाही दाखवणं नाही हे नाही. नाहीये. तर हे फार आवश्यक आहे. हा. नाही, आवश्यक आहे सर. हा. तर ठीक आहे, आपण पुढे याचा अर्थ बघूया, अन्वय बघूया आधी. विपदाम प्रतिक्रिया आदौ एव चिंतनीय. म्हणजे विपदा म्हणजे काय? स संकटांची संकटांची प्रतिक्रिया म्हणजे काय? संकटावर मी प्रतिक्रिया कशी द्यायची किंवा त्याचा प्रतिकार कसा करायचा, तो आदौ एव चिंतनीय. ते आधीच चिंतन करायला हवं, नाही का? का बरं? वन्निना गृहे प्रदीप्ते. नाहीतर काय होईल? घर
वन्नीना म्हणजे अग्नीने घर जळेल, जळत असताना, प्रदीप्ते म्हणजे जळत असताना, कूपखननम न युक्तम भवती,